पाश्चात्य देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळतंय। याचं कारण असं चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रामध्ये एका क्षेत्रामध्ये 15 लाखांहून अधिक कामगार वास्तव्यास आहे। या कामगारांच्या जोरावरती औद्योगिक क्षेत्र सुरू आहे आणि हेच कामगार आता गॅसच्या टंचाईच्या समस्येमध्ये अडकलेले आहेत। आपण आलो आहोत सध्या चाकण येथील हा HP गॅसचा प्लांट आहे। या प्लांटमधून पूर्वीच्या पुरवठ्यापेक्षा निम्म्याने वितरणाचा पुरवठा हा कमी झालेला आहे। काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, यांनी आज कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। काय सध्या पुरवठ्याची स्थिती आहे? तसं पाहिलं तर HP कंपनीमधून रोज 200-300 गाड्या बाहेर निघायच्या। आता आपण पाहिलं या ठिकाणी शुकशुकाट वाटतोय, म्हणजे नक्कीच प्रोडक्शन आणि बाहेर पडणाऱ्या गॅसचं प्रमाण कमी झालेलं आहे। चाकण हे एक मोठं औद्योगिक शहर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरून कामगार आलेले आहेत आणि ते कामगार आपल्याला मोटरसायकलीवरती, गाडीवरती इकडे तिकडे गॅस घेऊन हिंडताना पाहायला मिळतात। त्यामुळे कामगार जर परप्रांतीय कामगार जर निघून गेले तर इथल्या औद्योगिकरणाला नक्कीच त्याचा फटका बसणार आहे। आम्ही देखील आंबेडांचे ग्रामस्थ आमच्या इथं साधाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणे प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा केला जातो। त्या उत्सवानिमित्त 20-25 हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेत असतात। आज आमच्या पुढे गॅसची समस्या असल्यामुळे आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटायला आलो, परंतु या ठिकाणी जे कंपनीचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाही। फोनवरती त्यांनी सांगितलं आम्ही प्रयत्न करू, म्हणजे आमच्यासमोर देखील मोठी समस्या आहे की यात्रा करायची की नाही करायची। आज गावातल्या लोकांना अन्नप्रसाद देण्यासाठी गॅस उपलब्ध नाही, घरोघरी पाहुणे तर त्यांना देखील गॅस उपलब्ध झाला नाही, तर या ठिकाणी यात्रेवरती जत्रेवरती याचे परिणाम होणार आहे आणि कामगारांवरती परिणाम झाला तर इथली औद्योगिक जे आहे विषय तो देखील अडचणी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। खरं तर काही कामगारांनी आता बोलताना सांगितलं की 500 रुपये किलो गॅस मिळतो, किलो। या ठिकाणी नक्कीच गॅसचा काळा बाजार चालू आहे असं दिसतं, कारण का कामगार आपल्याला भेटतात ते कामगार म्हणतात गॅस मिळत नाही, 200 रुपये 300 रुपये किलोने इकडून तिकडून भेटतो। त्यामुळे प्रशासनाने अत्यंत तातडीने कडक पावले उचलून सामान्य माणसांना गॅस कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे आणि ती एक गरज आहे लोकांची। नक्कीच गॅसचा परिणाम औद्योगिक क्षेत्राबरोबर गावातल्या जत्रा यात्रांवर होतात। ग्रामस्थ आता थेट कंपनीत येत आहेत, कंपनीतून गॅस उपलब्ध होईल ही मागणी करताय। मात्र सध्या याच प्लॅन्टमधून 200 ते 250 गाड्या ह्या बाहेर पडत होत्या, मात्र आता 100 गाड्याच पडतात। त्यामुळं घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत होत असला हे सांगितलं जात जरी असलं तरी या ठिकाणाहून वितरण हे निम्म्याने घटल्याचं चित्र पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला याच गॅसचा चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये काळा बाजार होतोय। हा काळा बाजार रोखणार कोण हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।